तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात आजच जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले. शासनाने गरिबांना अशीच मदत करावी हीच अपेक्षा. बहिणो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही क्षणापूर्वीच या संदर्भात माहिती दिली आहे. ज्या बहिणींच्या अजूनपर्यंत जूनचा 12वा हप्ता मिळाला नव्हता त्याच्यासाठी सुद्धा गोड बातमी आहे. जर तुम्हाला जूनचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नसेल आणि जुलैचा पण मिळाला नसेल तर एकत्रित 3,000 रुपये हप्ते आता बँक खात्यात जमा होणार सुरुवात झाली आहे. ही माहिती खुद्द महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की या योजनेच्या अंतर्गत थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जात आहेत. ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुलेल असेल, कारण जून आणि जुलै महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये आता 12 जिल्ह्यांमध्ये 10 बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर पाहू शकता. ज्यांना जून महिन्याचा हप्ता पेंडिंग आहे अशा बहिणींसाठी सरकारने या 2 महिन्याचे हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी चेकही बँकांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकत्रितपणे या योजनेच्या हप्त्याचे वितरणीकरण सुरू केले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा इतर बँक खाते असेल पैसे जमा होत असल्याचे पाहू शकता. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभार्थी यादी जाहीर झाली आहे, जेणेकरून तुम्हाला ही माहिती पण होईल. जून आणि जुलै महिन्यासाठी जी नवीन यादी आता उपलब्ध झाली आहे आणि ती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर या योजनेच्या लाभार्थी असाल तर 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे. पुन्हा एकदा सांगतो, जून महिन्याचा हप्ता काही बहिणींना मिळाला नव्हता तर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला होता का? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. सरकारने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्यासाठी 1,500 रुपये याचप्रमाणे एकत्रित 3,000 रुपये आता 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. ही माहिती आदित्यताई तटकरे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. त्यामुळे जर तुम्हाला ही 3,000 रुपये मिळवायचे असतील तर कोणत्या बँकमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत. या यादीत पाहू शकता. तुम्हाला तुमचा जिल्हा, बँक यामध्ये समाविष्ट आहे की नाही हे समजेल. लाडक्या बहिणींची गेल्या 2 महिन्यापासून प्रतीक्षा आता संपली आहे. ज्या महिलांना या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहिली होती त्यासाठी हा मोठा दिलासा आहे. सकाळपासून पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते आणि जर तुमचे खाते पोस्ट ऑफिस असेल तर लक्षात ठेवा, तिथे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्येही महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत आणि काहींना 1,500 रुपये तर काहींना एकत्रित 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. पण हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहेत हे सगळे आपण पुढे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात ठेवा की सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे की तुम्ही लवकरात लवकर बँक खात्यात जाऊन तुमचे पैसे काढून घ्या, कारण बँकांनी ते काही नवे नियम लागू केले आहेत आणि जर तुम्ही तुमच्या खात्यात किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर बँक तुमच्या खात्यातून पैसे कापू शकते. मागच्या मे महिन्यापासून हप्त्याच्या वेळी अनेक लाडक्या बहिणींना 1,500 रुपये काढून घेतले आहेत. खात्यात एकही रुपयाचा शिल्लक ठेवला नाही, कारण पण एक बँकेचा नियम आहे की तुमच्या खात्यात किमान शिल्लक असलीच पाहिजे. जर तुम्ही ही शिल्लक ठेवली नाही तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते आणि त्यामुळे योजनेचे पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते.
त्यामुळे सरकारने या 10 बँकांमधील महिलांना तातडीने सूचना दिली आहे की तुम्ही आत्ताच लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचे पैसे काढून घ्या आणि खात्यात किमान शिल्लक ठेवा. सकाळपासून 10 बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी सकाळी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क केला त्यांना हे लक्षात आले की त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पण त्याच वेळी बँकांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. महिलांनी रांगा लावून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. सरकारने या योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी सकाळीच डीव्हीडी चे बटन दाबले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकत्रितपणे या योजनेच्या हप्त्याचे वितरणीकरण सुरू केले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सकाळी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलेले आहे की जून महिन्याचा हप्ता लाखो बहिणींच्या खात्यात आता वितरित होणार आहे. माफी मागितली आणि आता जून जुलै एकत्रित 3,000 रुपये 12 जिल्ह्यांमध्ये 10 बँकांमध्ये जमा होत असल्याचं थोडा लेट झाला म्हणून त्यांनी हे सांगितले. या 12 जिल्ह्यांमध्ये महिलांना आता बँकेत धाव घेतली आहे, कारण त्यांना भीती आहे की जर त्यांनी लवकर पैसे काढले नाहीत तर बँका त्यांच्या खात्यातून पैसे कापून शकते. त्यामुळे तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही तातडीची बातमी आहे. तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून घ्या. आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ज्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत त्यांमध्ये पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळपासून प्रचंड गर्दी पाहायला मिळते. याशिवाय महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि ICICI बँक यांसारख्या पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर तुमचे खाते या बँकेत पैकी कोणत्याही एका बँकेत असेल तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण फक्त 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सध्या जमा होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी 39 जिल्ह्यांपैकी या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले आहे. तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आताची संधी आहे. तुमच्या या जिल्ह्यांमध्ये यादी आहे का तपासून पाहायला हवे. आता कोणते आहे ते 12 जिल्हे चला तर एका मागोमाग एक पाहूया. पहिला जिल्हा जो आहे नांदेड. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून ही माहिती वाचत असाल, पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तातडीने बँक खात्यात जाऊन तुमचे पैसे काढून घ्या. दुसरा जिल्हा जो आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात महिलांनी पैसे जमा होत आहेत. तिसरा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे तुमच्या खात्यात जून आणि जुलैचे एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहेत. चौथा जिल्हा जो आहे तो आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये महिलांना खात्यात हे पैसे आता लाडक्या बहिणीचे 5 पैसे जमा होत आहे. 5वा जिल्हा जो आहे सिंधुदुर्ग. या जिल्ह्यातील काही महिलांना 1,500 रुपये तर काही महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. काहींना मेसेज आता प्राप्त झाला असेल. तर पुढचा जिल्हा जो आहे तो बुलढाणा आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामधील महिलांना सांगण्यात येते की तुमच्याही बँक खात्यात महिलांच्या अंतर्गत अर्ज केले होते त्यांच्या आधार कार्ड किंवा लिंक असलेल्या खात्यात पैसे जमा होत आहेत. तर 7वा जिल्हा जो आहे जालना जिल्ह्यातील महिलांना हे पैसे मिळवण्यास सुरुवात झाली आहे. 8वा जिल्हा आहे अकोला. 9वा जिल्हा आहे अमरावती आणि या सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे. 10वा जिल्हा जो आहे छत्रपती संभाजीनगर. लाडक्या बहिणींनो हे पैसे मिळवण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय पालघर, ठाणे, नंदुरबार इतर काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. सरकारने 4 मुख्य कारणे सांगितली आहेत त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. बऱ्याचदा सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या पण काही महिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता ही बातमी नीट समजून घ्या. जून महिन्याचा हप्ता हा मिळाला नाही आणि जुलैचा हप्ता आता मिळत आहे. पण आपण पाहणार आहोत दोन्ही हप्ते कसे मिळणार आहेत. आधार लिंक योजनेच्या सुरुवातीला म्हणजे जुलै 2024 अनेक महिलांना आधार लिंक केले जात नव्हते. पण आता हे आधार लिंक करून घ्यायला सांगितलेले आहेत. नवनवीन नियम येत आहेत ज्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षाचे आर्थिक लिंकिंग पुन्हा करावे लागणार आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंकिंग नसेल तर तातडीने नवीन आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊन नजीकच्या आधार केंद्रामध्ये जाऊन अपडेट करून तुमचा
तुमचं पत्ता व तुमचा नंबर लिंक करून अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून सेटिंगचा पर्याय निवडून सेटिंग मध्ये जाऊन आणि सर्व काही तुम्ही चेंज करू शकता तातडीने, अन्यथा जून आणि जुलैचे एकत्रित 3,000 रुपये खात्यात जमा होणार नाही. दुसरीकडे तुमचे आधार कार्ड बँक खात्यावर नावातील फरक, बऱ्याच महिलांचा आधार कार्डवर नाव वेगळे असेल तर नाव सुद्धा चेंज करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे थांबणार नाहीत आणि कुठेही तटणार नाहीत. आधार कार्ड बँक पासबुक खातात घ्या आणि नाव नीट तपासा. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव एकसारखे असेल तर पाहिजे. जर यात काही फरक असेल तर तातडीने बँक खाते किंवा आधार केंद्रावर जाऊन नाव दुरुस्ती. तिसरे कारण आहे फॉर्म भरताना चुकीचे नाव, जेणेकरून पुरुषांना महिलांना नाव वापरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सरकारने माहिती मिळाली की आहे की त्यामुळे नावाची सुसंगती असते अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचे नाव या यादीत अडकले तर तुम्हाला लाभ बंद होऊ शकतो. चौथे कारण म्हणजे बँक खात्याचे KYC पूर्ण नसणे. बऱ्याचदा महिला पैसे काढून येतात आणि खात्यात किमान शिल्लक ठेवत नाही, त्यामुळे निष्कर्ष होऊ शकते. त्यामुळे तुमचे खाते सक्रिय आहे की नाही, KYC पूर्ण आहे की नाही तपासा. काही महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील तर त्यामागे तांत्रिक अडचणी सुरू असू शकतात, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे केला आहे. योजनेच्या पुढील 5 वर्ष तुम्ही बघू शकता सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबाचा कोणी सरकारी नोकरदार असेल तर ट्रॅक्टर किंवा 4 चाकी असेल त्यांना हे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून तुमच्या लवकरात लवकर जुलै एकत्रित करून 3,000 रुपये मागील वर्षाचे 2024 मध्ये हप्ते वितरित करण्यास सुरुवात झाली होती. यावेळी खास मुहूर्तावरून सरकारने लाडक्या बहिणीसाठी 5 भेटवस्तू जाहीर केल्या आहेत. पहिली भेटवस्तू आहे जी सुंदर साडी आणि लाडक्या बहिणीसाठी जवळपास रेशन कार्डातून मोफत साडी मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात साडीचे वितरण आधीपासून सुरू आहे, पण लवकरच जिल्ह्यात प्रक्रिया सुरू होणार आहे. काही जिल्हा आकर्षक जवळपास 3,000 रुपये किमतीची पैठणी साडी तुम्हाला मोफत मिळणार आहे. सरकारची खास भेट आहे. दुसरी भेटवस्तू जी आहे गॅस सिलेंडर साठी 830 रुपये मोजावे लागणार आहेत आणि मिळणार सुद्धा आहे. त्यामुळे आता रक्कम खरोखरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागणार आहे. आपण पुढे पाहणार आहोत. तिसरी भेटवस्तू जी शिलाई मशीन, ज्यामध्ये महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात तर यासाठी सरकारने 15,000 रुपये किमतीची शिलाई मशीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी मोठी बातमी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे पुढची ही भेटवस्तू आहे घरकुलसाठी पैसे. ज्या महिलांकडे स्वतःचे पक्के घर नाही 2 लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही अत्यंत आनंदाची आणि हृदयाला भिडणारी बातमी आहे. आणि 5वी भेटवस्तू आहे ती 40,000 रुपये. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बाळाबाबत घोषणा केली आहे. यासाठी तुम्हाला एक छोटीसा फॉर्म भरावा लागणार आहे, कारण की तो फॉर्म भरायचा याबाबतची माहिती पुढे पाहणार आहोत. आता तुम्ही काय करायचे आहे, सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासून तुमचे पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक जे आहे, बँक ऑफ इंडिया पैसे जमा झाले आहेत की हे पहा. जर तुम्हाला जे पैसे जमा असतील तर तातडीने काढून घ्या. खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवा. जर तुमचे खाते निष्कर्ष झाले असेल तर तातडीने KYC पूर्ण करा आणि खाते सक्रिय करा. तसेच तुमच्या आधार कार्ड अपडेट झाल्याची खात्री करा आणि आधार कार्ड वरील नाव आणि बँक खात्यावरील नाव वेगवेगळे असेल तर तुमची अडचण होऊ शकते. तर हे अडचण दुरुस्त करा आणि हे नाव दुरुस्त केल्यावर नातेवाईक आणि मैत्रिणींशी नक्की शेअर करा. तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले आहेत की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग धन्यवाद.